महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। करंजाडे ग्रामपंचायत वतीने विविध विकास कामांचे आयोजन। सेक्टर 4 येथे ग्रामपंचायत आणि टाटा पॉवर हाऊस यांच्या संयुक्त विद्यमानाने विकास कामांचे लोकार्पण आमदार महेश बालदी आणि आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। करंजाडे हे नवीन शहर आहे, येथे विकास कामाची गरज आहे व आम्ही दोन्ही आमदार करंजाडे या शहराच्या विकासासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार महेश बालदी आणि आमदार विक्रम पाटील यांनी दिले। करंजाडे शहराची ओळख ही या संपूर्ण क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढणारा शहर म्हणून आहे आणि त्यामुळे या शहराचं वाढतं नागरीकरण जर लक्षात घेतलं तर या शहराची जी काही मागणी आहे, नागरिकांची जी काही मागणी आहे ती पण फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे एक एक विषय सातत्याने जनहिताचे कसे असू शकतात, मला या जनतेच्या भल्यासाठी कसं चांगलं काम करता येईल, हा प्रयत्न नेहमीच आपले आमदार महेशजी बालदी यांच्या माध्यमातून होताना दिसतो। आणि म्हणून आज त्याच्यामध्ये एक पुढचं पाऊल आज आपण बघतोय की खरं तर ही जागा तशी बघितली तर लक्ष नसतं तर उपयोगात आली नसती। येताना आदरणीय आमदार महोदयांनी सांगितलं की जर का ही जागा अशीच पडीक राहिली असती तर उद्या या ठिकाणी कुठले तरी स्टॉल्स, कुठले तरी अतिक्रमण अशा पद्धतीचं चित्र दिसलं असतं। म्हणजे एका बाजूला आपण शहर सुसज्ज करण्याची त्या ठिकाणी आशा मनात ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला जर का असं अतिक्रमण होत असेल तर ते काही मनाला पटणारा विषय नसतो आणि मग अशा वेळेला जर का ही जागा टाटा पॉवरच्या माध्यमातून या ठिकाणी काही उपक्रम केला गेला होता तर या जागेवरती नागरिकांसाठी उपयुक्त असं एखादं उद्यान करावं ही भावना त्या ठिकाणी समोर आली। मंगेश जे असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांनी या विषयात पाठपुरावा करून या विषयाला पुढे नेलं आणि आज आपण बघतोय की या सगळ्या दोन्ही गार्डनचं लोकार्पण होत आहे। मला वाटतं करंजाडे वासियांसाठी हा एक महत्वाचा आनंदाचा क्षण आहे, दिवस आहे। हे आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। येणाऱ्या कालावधीमध्ये असे अनेक उपक्रम घेऊन आपण सगळेजण करंजाडेच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहू, कामासाठी कटिबद्ध राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो। आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज साईज छोटे असले तरी टाटा पॉवरची जागा ग्रामपंचायत करंजाडे यांनी एकत्र करून एक चांगली जागा नागरिकांना बसण्या उठण्याची झाली। त्याच्याकरता याचं एक आगळं महत्व। करंजाड्यामध्ये गार्डन नाही ही अनेक वर्ष गेले, 3-4 वर्ष आपण ऐकत होतो, पण आता आपण ते 3.5 एकरचं गार्डन त्याचं काम सुरू आहे। मला आता सांगण्यात आलं की येत्या 5 महिन्यामध्ये ते 5-6 महिन्यामध्ये पूर्ण होईल। अजून आपण जिथे करंजाड्यात एंट्री करतो म्हणजे मुलींच्या त्या बिल्डिंगच्या इथे मोठं सर्कल व्हावं, त्या ठिकाणी जो पुतळा बसवायचा आहे तो सर्वांना मिळून बसवू, पण ते सर्कल सुशोभीकरणाचं काम आपण सिडकोकडे दिलंय आणि लवकरच त्याचं प्लॅनिंग सुरू होईल, याच्यात काही शंका नाही। कारण ही एंट्री करताना जर भव्य दिव्य असली तर या शहराला जरा एक वेगळं रूप येईल, कारण ही रोज वाढणारी शहर आहे। त्याच्यानंतर पनवेलहून येताना हा जो ब्रिज आहे हा एक कमी पडतो, त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिका लाल गेट जे आहे म्हणजे इक्बाल शेठचं त्या ठिकाणून एक ब्रिज करते, म्हणजे छोट्या गाड्या इथून सरळ जाऊ शकतील आणि अजून टाटा पॉवरच्या इथून टाटा शिव मंदिर पासून ते पुढे असे अजून 2 ब्रिज या करंजाड्यातून झाले तर लोकांचं जे संध्याकाळी आपल्याला इथे अनेक वेळेला कंजेशन लागतं उरण नाक्यावर ते कमी होणं हे गरजेचं आहे। उद्या येणाऱ्या काळामध्ये विमानतळ आल्यानंतर अजून या करंजाड्यामध्ये आहेत आज पॉप्युलेशन त्याच्याहून डबल होणार आहे, तेव्हा नागरिकांकरता पाण्याची सोय असेल, रस्ते असतील, गार्डन असतील, आरोग्य केंद्र असतील, हे सर्व आपण सिडको आणि राज्य शासन आणि पनवेल नगरपालिका या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण करू हा तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो। आता रस्त्याचं 28 कोटी रुपयाचं जे काम होतं ते संपलंय, आता 18 कोटी रुपयाचे नवीन रस्ते परत आता पाऊस संपल्याबरोबर सुरू होतील। जी मागे आपण लोकांच्या कडे जाऊन जी नाले गटार जी राहिलेली कामं आहेत त्याची लिस्ट आपण सिडकोकडे दिली आहे। पावसामुळे पाऊस संपल्याबरोबर आता पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर एंड पासून कमी होतो तेव्हापासून ती चालू होतील आणि लोकांच्या नागरिकांच्या करता जे उत्तम करता येईल,
जे सिडकोने शब्द दिलेला ते कमी जे राहिले ते पूर्ण करून घेण्याचा आपल्या सगळ्यांचा, ग्रामपंचायत असेल, या ठिकाणी असलेले माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकाऱ्यांचा प्रयत्न राहील. आज ज्येष्ठ नागरिकांकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तुम्ही या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली. खरोखर ही एक चांगली गोष्ट आहे. फक्त त्या ठिकाणी घाईत केल्यामुळे थोडं वर खाली झालंय. त्यांना चांगले बेंचेस द्या, त्यांच्याकरता जे उत्तम करता येईल ते करूया. त्यांच्या सोयीप्रमाणे जे लागेल ते करा. एखादं छोटं टॉयलेट लघवीत करण्याकरता किंवा याच्याकरता त्याची गरज असते. या सर्व गोष्टी येत्या काळामध्ये करा. जे कमी पडत असेल त्याची जबाबदारी आज इथे आलेल्या सर्वांची आहे. आम्ही जबाबदारी टाळणार नाही. तुम्हाला जे लागेल ते सांगा. हे सर्व करू. आपण बोलवलं, सन्मानित केलं, तुमच्या आनंदात आम्हाला मिसळून घेतलं, त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.